छावा चित्रपटावर भूमिका मांडल्यानंतर कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आला आणि त्यावरून आता कोल्हापुरात शाहूप्रेमी असतील, शिवप्रेमी असतील, कोल्हापूरकर संतप्त झालेले आहेत। संतापजनक प्रतिक्रिया त्यांच्या उमटत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी कोल्हापूरकर आहेत। काय सांगाल नाना, इंद्रजित सावंतांना आज धमकीचा फोन आलेला आहे, काय प्रतिक्रिया? तो नागपूर मधला प्रशांत कोल्हटकर नामक व्यक्ती नुसता इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन नाही तर त्यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना अरेतुरीची भाषा वापरलेली आहे। हा महाराष्ट्र, हा देश छत्रपतींच्या विचारावर घडलेला आहे। आज सुद्धा हर हर महादेव म्हणून प्राणाची आहुती द्यायला आमचे सैनिक पुढे जात असतात। अशा छत्रपतींच्या विषयी जर कोण काय बोलत असेल तर महाराष्ट्रातला एकही मावळा खपून येणार नाही। तो जिथं असेल तिथं त्याला ठेचला जाईल। आज तो फारच अगदी उद्दामपणे बोलत होता। परशुरामाचं नाव, अरे कोण परशुराम घेऊन बसलाय? परशुराम काय संबंध आहे त्या परशुरामाचा? परशुरामाचा काही संबंध नसताना जर कोण परशुरामाचा घेत असेल तर त्याचा सुद्धा आम्ही समाचार घेऊ, योग्य वेळी घेऊ। अनेक गोष्टी त्यांनी इतिहास सोडून बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्हाला एवढं सांगिततो की इंद्रजित सावंत हे काय साधी आसामी नाही आहे। आज त्यांचे देशात परदेशात फॉलोअर्स आहेत, हजारो फॉलोअर्स, लाखो फॉलोअर्स आहेत। इंद्रजित सावंत जे बोलतात ते स्पष्ट बोलतात आणि जे बोलतात ते समकालीन दस्तऐवजावर बोलतात, बकरीवर बोलत नाहीत। त्यांचा इतिहास हा सत्य असतोय आणि ते आजपर्यंत जे बोललेले आहेत त्याबद्दल कधी त्यांनी माघार घेतलेली नाही। सत्याला सत्य म्हणणारा इतिहासकार नुसता इतिहासकार नाही तर रस्त्यावर येऊन लढणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे त्यांच्यावर जर काय अन्याय करण्याचा जो काय प्रयत्न केला गेला त्यांच्यावर कोण बोट करण्याचा प्रयत्न करत असेल तर कोल्हापूरकर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहोत। इतकंच नाही तर त्या कोल्हापूरला ठेचल्याशिवाय राहणार नाही। यामध्ये ब्राह्मण जातीचा देखील उल्लेख करण्यात आला। अहो, ब्राह्मण जातीचा उल्लेख करत असताना आपण जर गेल्या 100 वर्षाचा इतिहास बघितला, ज्यांनी शिव चरित्राची बदनामी केलेली ते सर्व ब्राह्मणच आहेत। मग आता ब्राह्मणांना काय बोलायचं? इथं ब्राह्मण आणि मराठा हा विषयच नव्हता। त्या शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळात ब्राह्मण नव्हते का? होते की, पण सगळं काय ब्राह्मणांनी घडवलंय हे दाखवण्याच्या हट्टाचा पोटी आज ते समाजात तेढ पसरत आहेत। आम्हाला ब्राह्मणेतर करायचं नाही, पण जर कोण मराठ्यांचा नाद ब्राह्मणेतर करत असेल तर त्याला आम्ही तिथल्या तिथं ठेचणार आहोत। या प्रशांत कोरटकर या नागपूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं संभाजीराजे असतील, शिवाजीराजे असतील या ठिकाणी त्याचा एकेरी उल्लेख तर केलाच, परंतु बाजीप्रभूंचं उदाहरण देताना त्या ठिकाणी शिवाजी महाराज पळाले अशा पद्धतीचं वक्तव्य, निषेधार्ह वक्तव्य केले। ज्या ठिकाणी हे सरकार जय भवानी जय शिवाजी म्हणते आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अपमान होतोय, त्या ठिकाणी संभाजीराजांचा अपमान होतोय। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अशा व्यक्तीचा स्वतः लक्ष न जातीनं लक्ष घालून या व्यक्तीवर गुन्हा नोंद केला पाहिजे आणि अशा प्रवृत्ती ज्या छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजीराजांचा वारंवार जे लोक वक्तव्य अपमानास्पद वक्तव्य केलं, त्या ठिकाणी राहुल सोलापूरकर सुद्धा असतील, अशा व्यक्तींना अपप्रवृत्तींना पुढे चालना मिळू नये, अशा व्यक्तीने प्रवृत्ती निर्माण होऊ नयेत यासाठी या सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी खऱ्या अर्थानं पावलं उचलावीत अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। काय सांगाल, धमकी आलेली आहे, तुम्ही तक्रार देखील दाखल केली आहे? इंद्रजित सावंत हे फार मोठे इतिहासकार आहेत आणि सत्य इतिहास हा सत्यच असतो, इतिहास कधी बदलता येत नाही। तो इतिहास सांगण्याचा प्रयत्न हे इंद्रजित सावंत करत असतात आणि तेच कुणाला तरी ते टोचलं जाते। काल रात्री जी धमकी आली, या धमकीमध्ये नुसतं तुला मारतो, ठार करतो इतकंच नाहीये की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हा आमच्या देवतांचा फार मोठा एकरी वक्तव्यामध्ये अपमान केलेला आहे। जातीमध्ये तेढ निर्माण केलेला आहे। ब्राह्मण मराठा हे याबाबत सुद्धा त्यानं वक्तव्य केलेलं आहे, किंबहुना काही वेळेला इशारा दुकाल दिलेला आहे। ह्या व्यक्तीविरोधात सकाळी 9 वाजता माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना मी लेखी ईमेलद्वारे तक्रार केलेली आहे। आता जवळजवळ 2 वाजत आलेत, परंतु कोणत्याही प्रकारे दखल सरकारने घेतलेली नाही। हे सरकार अशा पद्धतीचं आहे की जे बेताल वक्तव्य करतात आणि त्यांच्यावर ज्या मंत्र्यांचा, या सरकारचा जर आशीर्वाद असेल तर त्यांना केसालाही हात लागत नाही, हा इतिहास महाराष्ट्रात आहे। मग ते बीड परळे असो किंबहुना राहुल सोलापूरकर असो किंवा अनेक व्यक्तींनी अशाच पद्धतीने छत्रपतींचा अवमान केलेला आहे। याबद्दल
आज अखेर या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, अटक केलेली नाही. त्यामुळं या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली की काय असा प्रश्न माझ्यासारख्या मनाला वाटतोय. त्यामुळं या प्रशांत कोल्हटकरला तात्काळ अटक करावी, अन्यथा सकल मराठा समाज उद्यापासून आंदोलन करेल. तुम्हाला आंदोलनाचं गांभीर्य नाही, तुम्ही ठुकरावून द्याल, पण आम्ही तळमळीनं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत न्याय मागणार आहोत. आपण नाही जरी न्याय दिला, दाखल नाही केला, तर न्याय व्यवस्था ही देशातली सर्वोच्च व्यवस्था आहे. न्यायालयाचे दरवाजे ठोठवू आणि यामध्ये मुख्यमंत्री महोदय आपण जर कारवाई करत नसाल, कायदा राबत नसाल, तर त्या न्यायालयात आपल्यालाही मी खेचून हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणखीन देखील कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, कोल्हापूरकर शाहूप्रेमी शिवप्रेमी म्हणून याकडे तुम्ही कसं बघताय? कोल्हापूर खरं तर राजर्षी शाहू महाराजांचे संस्कार आपल्यावर आहेत. मानवतेचा संदेश शाहू महाराजांनी दिला आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन आपण पुढे गेलं पाहिजे हा संदेश त्यांनी दिला. पण दुर्दैव असं आहे की ज्या उतरंडी आहेत आपल्या देशात, खरं तर सामाजिक सत्य जी आहे की जातीयतेची उतरंड आहे आणि वरच्या उतरंडीतल्या वरचा जो भाग असतोय त्यातल्या काही प्रवृत्तींना जातीयतेचा गंड असतो, वर्चस्वाचा गंड असतो. आणि अशा प्रवृत्ती ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असू देत, राजर्षी शाहू महाराज असू देत, गौरी लंकेश असू देत किंवा पानसरे असू देत किंवा दाभोळकर असू देत, हे मानव पातळीवर समानतेच्या पातळीवर जी लोक आणायचा प्रयत्न करतायत त्यांना मारण्याचा प्रयत्न, ठेचण्याचा प्रयत्न ते करतायत. इंद्रजित सावंत ही इतिहास आहे तो धर्मापलीकडचा, जाती धर्मापलीकडचा आहेत आणि ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती चुकीच्या आहेत. त्या प्रवृत्तीविषयी भाष्य करतात, कुठल्या जातीविषयी नाही आहे, पण त्या प्रवृत्तीला जात बाहेर काढून त्यांचं विष बाहेर येतं आणि अशा प्रकारचे ते धमक्या देत आहेत. आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी ते आक्षेपार्ह विधान करतायत. ह्याचा निषेध करावा तेवढा थोडा, याचा निषेधच केला पाहिजे. पण ह्या प्रवृत्ती जात गडद करतायत आणि या गडद केलेल्या जाती खरं तर जे थोर युगपुरुष होऊन गेले अशा गडद करणाऱ्या प्रवृत्तींना जसं अण्णाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली दिलं आणि ठेचून काढल्या या प्रवृत्ती, आत्ता सुद्धा अशा प्रकारच्या जातीय ज्या प्रवृत्ती आहेत त्या ठेचून काढल्या पाहिजेत. आणि त्यासाठी खरं तर तो त्याच्या फोनमध्ये म्हणतोय की हे सरकार एका विशिष्ट जातीचं आहे आणि तुम्ही कुणाच्या सरकारमध्ये आहात, तुम्हाला घाबरत नाही का तुम्ही? म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी यांच्या जातीचा उल्लेख करून त्यांची धमकी देत आहे. खरं तर आमचा संविधानावर विश्वास आहे आणि देवेंद्र फडणवीस हे संविधान सर्व जाती धर्माचं सगळ्यांना घेऊन जाणार आहेत असं मानतो. त्यामुळे ते खोडून काढतील की ते एका जातीचा उल्लेख करून बोलतायत, त्याला पकडून त्याच्यावर कारवाई करून, कठोर कारवाई करून ते खोडून काढतील असा मला विश्वास असतोय. आणि त्यांनी केलं नाही तर आम्ही त्यासाठी सक्षम आहोत. आपण गडकोट किल्ल्यांचं काम करताय, शो बघतात आणि आता इकडे शाहू चित्रपट प्रसिद्ध झाला, त्यानंतर इंद्रजित सावंतांनी आपली भूमिका मांडली आणि आता त्यांना धमकीचा फोन येतो. दुसरा फोन येत नाही तर शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल देखील अवमानकारक बोललं जातं. कसं बघताय? नाही, एकतर ही प्रवृत्ती जी आहे ते त्यांना कधीही छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांना मानणारे हे लोक नाही आहेत. कारण याच प्रवृत्तीनं आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जो इतिहास आहे तो डागाळण्याचा प्रयत्न केला, त्यांचं चरित्र डागाळण्याचा प्रयत्न केला. आणि या ज्या प्रयत्नाला इंद्रजित सावंत यांनी पुराव्यानिशी सडेतोड उत्तर देऊन सत्य इतिहास सर्व महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या नागरिकांच्या समोर आणलेला आहे. त्यामुळं या सत्याला उत्तर न देता आल्यामुळं इंद्रजित सावंत यांना धमक्या द्यायच्या आणि त्यांचं जे काम आहे हे थांबवण्याचा प्रयत्न करण्याचा हा फोन कॉल दिसतोय. पण इंद्रजित सावंत या धमक्यांना घाबरणारे नाही आहेत, ते सक्षमपणे सत्य समोर मांडत राहिलेले आहेत आणि इथून पुढेही राहतील. पण या ज्या नालायक जो प्रशांत कोल्हटकर काय शिपूड घाल्या कोण आहे, कारण त्यानं काल रात्री जी धमकी दिली की कुठं आहे तिथं येऊन ठेपतो, त्यांचं चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे. आणि कोल्हापूरमध्ये ये, तुझं हे कोल्हापुरी पायतान घेऊन आम्ही स्वागत करतोय, हे स्वागताला थांबलोय. आणि जर तुझ्यात दम नसेल तर हे पायतान घेऊन आम्ही नागपूरला येतो, दाखवतो हिसका काय असतोय मराठ्यांचा आणि कोल्हापूरचा हिसका काय हे पण तुला दाखवतो. त्यानं एक उल्लेख ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा केलेला आहे तसंच त्यानं जेम्स लेनचं सुद्धा समर्थन केलेलं आहे. जे राजकारण करत असताना आता जय श्रीरामचा नारा द्यायचा आणि इथं परशुरामाचं समर्थन करायचं, म्हणजे हे कितपत योग्य आहे? मुख्यमंत्र्यांच्या उल्लेख ज्यानं करताना म्हटलं की आता हे ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत, यांचं राज्य आहे, मग दाखवतो तुला, तू घाबरतोयस का नाही असं म्हटला. मुख्यमंत्री स्वतः म्हटले होते की मी ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे मला हिनवलं जातं. मग आता ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री आपण बसला आहात तर तुमच्या जवळचा म्हणजे तुमच्या मांडीवर बसणारा हा कार्यकर्ता, हा तुमचा मित्र,
ब्राह्मण म्हणून कसला माज याला चढलेला आहे याचं उत्तर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि या प्रवृत्ती या नाल्या कोटकरच्या विरोधात गुन्हा मुख्यमंत्र्यांनी दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी. नसेल तर आम्ही मराठा म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून आम्ही सक्षम आहोत. पुढील भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आम्ही सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नक्कीच ठरवू. तर बघितलं की इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोल्हापूरकरांनी केलेली आहे आणि कोल्हापुरी पायतान दाखवून त्याचं कोल्हापुरात स्वागत करून नाही तर नागपुरात येऊन त्याला कोल्हापूर हिसका दाखवू असा इशारा देखील कोल्हापूरकरांनी दिलेला आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.